नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कोण देऊ शकतं, IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षाची तयारी करायची असेल तर आमची नवीनच ऑनलाईन बॅच चालू होत आहे. त्या नवीन बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, अगदीच तुमच्या रिचार्ज पेक्षा सुद्धा फीस कमी आकारण्यात आलेली आहे या बॅचची. कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार फक्त ग्रो अकॅडमीच्या माध्यमातूनच केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा संपर्क क्रमांक देतो इथे 9665484048 हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती मिळवू शकता. मित्रांनो, मुद्द्यावर येऊ. शिक्षक पात्रता परीक्षा कोण देऊ शकते? 12वी प्लस डीएड झालेले विद्यार्थी प्लस BA BEd किंवा ग्रॅज्युएशन BEd झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी असते. विद्यार्थी मित्रांनो, जाणीवपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला 1 ते 8 पर्यंत शिक्षक व्हायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी TET परीक्षा पास असणं अतिशय गरजेचं आहे. कारण टेट एक्झाम मध्ये इतरांच्या तुलनेमध्ये तुम्हाला मार्क कमी पडले तरी गव्हर्नमेंट टीचर होण्यास कुठलीही अडचण राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 1 ते 5 पर्यंतचा टीचर व्हायचंय त्यांनी फर्स्ट TET पेपर देणं कंपल्सरी आहे आणि ज्याला 6 ते 8 पर्यंतचा टीचर व्हायचंय त्यांनी सेकंड TET देणं गरजेचं आहे, अतिशय कंपल्शन आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम बघितलं महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा जास्त आहेत, ज्या की संस्थेच्या सुद्धा आहेत, पण संस्थेच्या कोट्यातून काही जागा भरल्या जात होत्या. आता इथून पुढे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेलच तर तुम्हाला 100% TET पास असणं, टेट एक्झाम देणं आणि पवित्र पोर्टलला तुमची नोंदणी असणं या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण ठरत असतात. मित्रांनो, पहिल्या TETचा फायदा म्हटलं तर 1 ते 5 पर्यंतचा शिक्षक, दुसऱ्या TETचा फायदा म्हटलं 6 ते 8 पर्यंतचा शिक्षक आणि 9वी 10वी 11वी 12वी या वर्गासाठी TET कंपल्शन नाही, पण टेट एक्झाम कंपल्शन आहे. म्हणजे तुम्हाला ती टेट एक्झाम तर द्यावीच लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर आम्हाला TET टेट न देता सुद्धा संस्थेने अप्रोच केलं किंवा संस्थेवर या आमच्या. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमची फसवणूक होईल तिथे. तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाका. कारण येत्या काळामध्ये जे काही शिक्षक गव्हर्नमेंट थ्रूच भरले जाणार आहेत, पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरले जाणार आहेत, त्याची पार्श्वभूमी बघितलं 2022 मध्ये पवित्र पोर्टल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटवर जेवढा घोटाळा झाला होता तेवढा सर्व उघडकीस आलेला आहे. याच्यामध्ये येणारा अधिकारी घोटाळा होऊ देणार नाहीत भविष्यामध्ये. त्यामुळे तुमचं अप्रूव्हल सुद्धा निघणार नाही. जी के आहे तुम्हाला प्रोसेस कोणती तर TET पास करणे, टेट एक्झाम देणे आणि विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट टीचर होण्याचं स्वप्न बघणे किंवा संस्थेवर अप्रूव्हल निघण्याचं स्वप्न बघणे. अदरवाईज कुठेही फसू नका. अभ्यासावर केंद्र करा. अभ्यासावरच तुम्हाला येत्या काळामध्ये शिक्षक होता येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक माहीत असली पाहिजे आणि याचा विचार सुद्धा व्यवस्थितरित्या करा. मला बरेच फोन येतात, सर माझा अप्रूव्हल निघणार आहे, मला अप्रूव्हल निघणार आहे, 7-8 वर्ष झालं मी फ्री मध्ये काम करतोय. बाबांनो, फ्री मध्ये असू द्या, तुम्हाला आमिष दाखवलेली असू द्या, तुम्ही भरमसाठ पैसा भरलेला असू द्या, तुम्हाला कंपल्शन आहे TET पास करणं, टेट एक्झाम देणं, पवित्र पोर्टलला नोंदणी करणं. तुम्हाला सध्या म्हणतील TET पास करा, तुम्हाला परमनंट करू, त्यानंतर म्हणतील टेट एक्झाम द्या, तुम्हाला परमनंट करू आणि तुमच्या ठिकाणी तिसराच व्यक्ती येईल. कारण ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे तो विद्यार्थी त्यांना घेणं बंधनकारक असतं. त्यामुळे आपल्याला या सर्व परीक्षा क्रॅक केल्याशिवाय शिक्षक होता येणार नाही, हे माइंड मध्ये सेट करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं जर बघितलं सिलेबस नुसार तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून
मार्गदर्शन मिळवता येतं. बराच आपला क्राऊड कुठे ना कुठे जॉब करतो, कुणी ट्युशन घेतो, कुणी काय घर सांभाळतं, कुणाला कुठेतरी कंपनी जॉब असतो. त्यावेळेस वेळातल्या वेळ काढून थोडा थोडा अभ्यास करत राहिला तर गॅरंटी दिली जाईल मित्रांनो, 100% पास होण्याची गॅरंटी आहे आपल्याकडे. कारण मागच्या वर्षी आपण 700-750 विद्यार्थी असताना 500+ विद्यार्थी टीईटी मध्ये काय केलेले आहेत, सक्सेस मिळवलेले आहेत, टीईटी मध्ये क्रॅक केलेले आहेत. आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून काय काय भेटेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्लास भेटेल मित्रांनो, आणि तोच क्लास तुम्ही कधीही आणि कितीही वेळेस पाहू शकता. लक्षात ठेवा, कधीही आणि कितीही वेळेस तुमची व्हॅलिडिटी संपेपर्यंत कितीही वेळेस ते ओपन करून बघू शकता. त्यानंतर तिसरा मुद्दा, पहिला झाला हा, दुसरा झाला हा, तिसरा मुद्दा, तुम्हाला जर लाईव्ह क्लासला हजर राहता आलं नाही तर त्याचेच तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळेल. त्यानंतर चौथा मुद्दा मित्रांनो, त्यानंतर चौथा, ई नोट्स उपलब्ध केलेले आहेत जे की पेपरलेस नोट असतील. आणि पाचवा मुद्दा, तुमच्या टेस्ट सुद्धा घेतल्या जाणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही तज्ञ शिक्षक असतील, पासिंगची हमी असेल, कारण येत्या काळामध्ये आपल्याला कमी दिवसामध्ये चांगल्या दर्जेदार अभ्यास करून तुम्हाला परीक्षा पास करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी महिना उघडत आलेला आहे, पण तरी पण विद्यार्थ्यांना अजून नोटिफिकेशन आलेलं नाही. पण आपल्याला एक सिग्नल भेटले की काय, येत्या काळात फेब्रुवारी मध्ये IBPS माध्यमातून ऑनलाईन रित्या परीक्षा होणार आहे. मग त्या ऑनलाईनचा सुद्धा सराव तुम्हाला आपल्या क्लासच्या माध्यमातून होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला या पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे, कारण आपली टीम कशी आहे, जे की सरळ सेवा TCS IBPS घेतोय त्यांचा अनुभव असणारी आणि मागच्या वर्षी टीईटी सुद्धा क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारी टीम आपलीच आहे मित्रांनो. कारण आपला एकही दिवस ऑनलाईन क्लास बंद नसतो, कंटिन्युअसली क्लास चालू असणारा महाराष्ट्रामधलं आपलं चॅनल आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हंगामी नाही आपण, हंगामी म्हणजे यायचं फक्त परीक्षा आली की झाले यांचे टीईटीचे क्लास चालू, अगोदर काहीच नाही, विद्यार्थ्यांच्या संपर्कात सुद्धा राहत नाही, असे आपले क्लास नाहीत. हे एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण आपण खूप दिवसापासून मी टीईटीची बॅच चालवतोय. का तर विद्यार्थ्यांना थोडा थोडा अभ्यास करत 5-6 महिने 7-8 महिने हे कोर्स अभ्यास करून सुद्धा पास होता येतं मित्रांनो. 3 महिन्यामध्ये सुद्धा पास होता येतं. पण विद्यार्थी जर लो असेल तर त्याला जास्त काळ लागत असतो, आणि तो जास्त काळ आपण घेतल्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा येतो की येत्या परीक्षेमध्ये आपल्याला या परीक्षेमध्ये पात्र व्हायचे, पात्रता मिळवायचे आपल्याला टीईटीची. ऑल विषय असतील मित्रांनो, सर्व विषयाच्या तुम्हाला नोट्स सुद्धा उपलब्ध असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे तुम्हाला काय वाचणं गरजेचं आहे, कोणत्या विषयावर भर द्यायचंय, कोणते ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळायचं, कोणत्या नोटच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळायचं, आणि येत्या काळामध्ये आपल्याला सक्सेस म्हणजे 100% यशस्वी व्हायचं, हे सर्व रूपरेषा असेल. कोणत्या विषयात किती मार्क मिळवले पाहिजे. आता राहिला मुद्दा, एक्झाम कधी आहे. महत्वाचे 2 मुद्दे घेऊ आपण आणि इथेच थांबू. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची एक्झाम कधी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म आल्यानंतर अभ्यास करणारे तुम्ही आणि फॉर्मच्या अगोदर अभ्यास करणारे इतर विद्यार्थी, याच्या मधला जर काही डिफरन्स आहे. आतापर्यंत आपण काय केले, फॉर्म आल्यानंतर फॉर्म भरला, अभ्यासाला लागलो, नापास झालो, असे बरेच विद्यार्थी म्हणजे साधारण 90 ते 95% लोक असंच करतात. आपल्याला थोडंसं वेगळं पॅटर्न राबवायचं. फॉर्म येण्याच्या आधीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. मी सांगतोय तुम्हाला, फेब्रुवारी मध्ये तुमचे ऍप्लिकेशन आले, एप्रिल किंवा मे या महिन्यामध्ये तुमची परीक्षा होईल. लक्षात ठेवा, परीक्षा कधी हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला होता. त्यावर हे एक सोल्युशन आहे. तुम्ही फेब्रुवारी मध्ये जर ऍप्लिकेशन आले तर मार्च आणि एप्रिल एक दीड महिना तुमचा याच्यामध्ये जातो, आणि प्लस तुम्हाला काय भेटेल, एप्रिल किंवा मे मध्ये परीक्षा होईल. आणि दुसरा मुद्दा असा आहे, जे की शिक्षक भरती रखडलेली आहे, पण इलेक्शनच्या आधी त्याची सर्व प्रोसेस झालेली असेल. लक्षात ठेवा, इलेक्शनच्या अगोदर जर सर्व प्रोसेस झाली तर आपल्याला टीईटी घेण्यास सुद्धा कुठलेच बंधन राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासात राहणं गरजेचं आहे. डीएड, बीएड
जे विद्यार्थी दुसऱ्या वर्षामध्ये आहेत ही परीक्षा देऊ शकतात. मी तुमची रजा घेतो. पुंडे सर असं आडनाव आहे माझं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक अपडेट आपल्याला भेटतच जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. तळमळीने आणि पोट तिडकीने तुम्हाला जे काही सांगतोय अभ्यास करा. का सांगतोय तर महाराष्ट्र टीईटी मध्ये साधारणपणे मित्रांनो 2 अंकी सुद्धा रिझल्ट लागत नाही. याचं कारण म्हणजे शिक्षक भरती नाही होत, बरोबर. पण शिक्षक भरती आल्यानंतर तुम्हाला वाटतं की बाबा आपण टीईटी पास असतो तर 100% या शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट असतो. मित्रांनो, सर्वात प्रथम अजून एक गोष्ट महत्वाची अशी सांगतो तुम्हाला, ओपनच्या विद्यार्थ्याला 38 वर्षापर्यंत शिक्षक होता येतं आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 43 वर्षापर्यंत शिक्षक होता येतं. आणि मित्रांनो, अशा 30-30 हजार जेव्हा जागा येतात त्यावेळेस आपला नंबर लागण्यासाठी आपण या परीक्षा पास असणं खूप गरजेचं असतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या लाडक्या आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनची घंटा दाबा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांना, बऱ्याच जणांना अपडेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम सुद्धा देतो. @H पुंडे सर असं टाईप करा टेलिग्रामवर. तुम्ही आपल्या ह्याला चॅनलला जॉईन करू शकता. वेळोवेळी अपडेट भेटत जातील, काही PDF भेटत जातील, काही व्हिडिओ भेटत जातील. आणि मित्रांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ लक फॉर टीईटी एक्झाम, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. विजयी भव. धन्यवाद.